मित्रांनो आता आम्ही चाललो उज्जैनला. चल ना, त्याला निघ ना. उद्या तर ए, त्याला. त्याला. आईला. हा? तर नमस्कार मित्रांनो, तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही चाललोय उज्जैनला. तुम्ही बघू शकता रोहितचा पण ब्लॉग आहे, रोहित पण आहे, वेदान आहे, आकाश आहे, श्रेयश आहे, रित्यादा आहे, नागादा आहे, रोहित सर आहे, माठ्या आणि आमचा कर्णधार रितेश दादा माळी. दादा ऐका ना, दादा आपण उज्जैनात आलो कसं वाटतंय? जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. थोडंफार सांग ना, दोन शब्द आपल्या गाडी येणार आहे आणि सगळेजण रेडी तिथं. आपण टोटल आहेत किती नाही दादा? टोटल किती नाही? तुझं तिकीट नाही तर तुला कसं वाटतं? माझं तिकीट नाही, पण आपण जस्ट ना आपल्या श्रेयश भाईने अरेंज केलं, त्यामुळं त्याचा भाव आपल्याला उत्तर देणार. चांगली गोष्ट. कोणी केलं? नाही भावाने. त्या भावाने. रित्या दादा कर्णधार आपले किती जण आहेत टोटल? 10 जण. ए अरे बघा रोहित बघ, तू सांग आपले किती जण आहेत? 11. टोटल किती जण आहेत? 12. 13. सांग किती जण आहेत टोटल? बोलो. आता चला बघू. तर मित्र धर धर पूर्ण घेतोय. पिक्चरची शूटिंग चालू आहे, पिक्चरची. मान्य कर. काय म्हणणे विचार ना, काय म्हणणे तुझे ट्रेन? तुझं काय काम कोणतं केलं पाहिजे? जी पंजाब मेल ट्रेन आलेली आहे, तुम्ही बघू शकता. सगळे कसे तयारीत आहेत, तयारी बघू शकता. जा लवकर दादा. चला आता आमचा डब्बा आहे कोणता? कोणाचं काय तर इकडं बघा, कोणाचं काय. उतरला. पंजाब मेल. तर ते आता सध्या झाला आमचा कर्णधार. तर रोहित म्हणत काय तर विचार करतोय. उपकर्णधार. आणि कोणाला काही लोन वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. रोहित नंबर सांग लवकर. त्याला ट्रेन आली. आमचे कर्णधार पळतायत, नुसते पळतायत. आता आम्ही नाशिकच्या आसपास आहे. सेजू बघा, रात्र झाली तरी याला काय पोरी सोड नाही. रोहित दादा आणि मी आता आम्ही नाशिकला उतरणार आहे. नाशिकला आम्ही गेला पिझ्झा ऑर्डर. सेजू बाय पिझ्झा ऑर्डर केली. आवाज तर मित्रांनो आता गुड मॉर्निंग. दादा शुभ सकाळ. आता आम्ही सकाळी पोहोचलोय खांडवा स्टेशनला. तर इथे दादा डायरेक्ट पांघरून घेतलंय. बघा इथं जे तुम्हाला काय लोन बिन पाहिजे असेल, कोणाला घर लोन, होम लोन, सांग जरा काय ते सांग. हा ते सगळे आता इकडे आलंय.
तर मित्रांनो आता स्टेशन आलं आमचं. आम्हाला इथं उतरतोय. परत आम्हाला 2-2.5 तास प्रवास आहे ओंकारेश्वरपर्यंत जाऊस्तोपर्यंत. तुम्ही बघू शकता आता आम्ही उतरतोय इथं. ट्रेन आहे टेम्पोची आपली. आम्ही ट्रेनमध्ये जस्ट उतरलोय. आता आम्ही सगळे इथं चालत चाललोय. आता आम्ही खांडवा स्टेशन उतरतोय. आपल्याला कुठून जायचं? ओंकारेश्वरला जायचंय. किती आता आपल्याला बस आहे इथून? तर मित्रांनो आता आम्हाला इथून बस आहे. तर आम्हाला इथून 1 ते 2 तास लागतील आम्हाला ओंकारेश्वरला जायला. तर सकाळी तुम्हाला आता डायरेक्ट दर्शनात इथंच भेटतो. खूप दमलो तर आम्ही आराम करू रूमला जाऊन. इथं आता पण खूप दमलोय. खूप दमलोय. आता आम्ही पोहोचलो इथं. दादा आपण आता कुठे पोहोचलोय दादा? अजून आपण ना हा आपल्याला 38 किलोमीटर जायचं. तर मित्रांनो आता आम्हाला इथून अजून 38 किलोमीटर आणि थंडी तुम्ही बघू शकता. एवढी फास्ट थंडी आहे ना. तर पोरं अख्खे गारटलेत. अख्खे पोरं गारटलेत. 1 2 थंडी कशी आहे जी जी तुम्ही बघू शकता. थंडीचा मोसम. रोहित कसं वाटलं पुढं बसून? थंडी थंडी खूप थंडी तुला कशी वाटते? मला तुझी थंडी थंडी दाखव आम्हाला. थंडी तर बघू शकता. हो, थंडी अंग आहे बघा. नको नको मौसम नको. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर आता आम्ही उठलोय. आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय. बघू शकता पलीकडे बघू शकता नागेश आहे. त्याच्या पलीकडं भावंड बघा. भावंडामध्ये काहीतरी भांडणं चाललंय. गॉसिप चालले. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय ओंकारेश्वर यांचं दर्शन करायला. हा का आता आम्ही निघलोय रूम वरून. शेजू तयार झालाय. मी पण आहे. मिक्सर आहे तिकडं. श्री आहे तिकडं. भाऊ इकडे बघा व्हिडिओ कॉल चालू आहे. बघू शकता सगळे आपले कॅन्डिडेट तयार झालेले आहेत. कॅन्डिडेट म्हणतो सगळे मित्र परिवार तयार झाला. आम्ही निघलो थोडी ऑफिसला थोडी सगळं. आता आम्ही रूम वरून निघलो. आता दर्शन करायला चाललोय. तुम्ही बघू शकता इकडे सगळे. टी-बॉल. टी बॉल कुठे? टी बॉल टी बॉल गंभीर विषय चालू आहे इथं. कॅश आहे ना बोललो ऑनलाईन कॅश आहे. ऑनलाईन मार मग काय ऑनलाईन तर झाला पैशाचा गोळ चालू आहे इकडं. रोहित दा मी टिक्का लावण्यासाठी खास 2 मित्र बोलवले. माय सुनो ना पूरा टिक्का लगाने का कितना? पूरा लगाने का भी है एक जन का 20 रुपीज. और सिंगल लगाने का अभी 10 रुपीज एक जन का. 1 जन का 10 रुपये. तर आमचे सगळे उभे तू का आहे की आसरे भाई. ले रे जा लगाओ. टोपी उल्टी कर. आया राजू टोपी उतार ले. मग पूर्ण लावून दाखवतो ना. ठीक बघा. अरे पहले इसको फोन महाकाल दादा भाऊची रिचार्ज लागला एकदम. जय श्री महाकाल. इकडे बघा काश्मीर तू फिरायला आले. काश्मीर आता बोटिंग चाललो. बोटिंग कुठे चाललो? कधी येणार? ब्लॉग कधी येणार आहे? रात्री ब्लॉग कभी रिलीज होएगा अपना ब्लॉग आज रात को होगा. आज के दिन का. अच्छा देंगे मराठीत बोल. कर देंगे. बोटिंग में जायचं आपल्याला. तर मित्रांनो आता आम्ही इथून आता बोटीने जाणार आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू बघू शकता. सगळे आपले पोरं आहेत. जिथं जाणार ना तिथं सगळे मंदिर आहे. दर्शन घेऊ शकतो. असा निसर्ग आणि निसर्ग सुंदरमय वातावरणात तुम्ही बघू शकता. हे आपले सगळे मित्र आलेले आहेत. रोहित सर आहेत. सगळे सर लोक आहेत बघा. वाव किती 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 व्ह्यू कसा आहे. काय जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो आता आम्ही आता ओढीत बसायला चाललोय. ओढी म्हणजे बोट. बघू शकता तुम्ही स्ट्रगल बघू शकता आमचं. बघा स्ट्रगल दाखव आपलं. हे बघ स्ट्रगल आहे का? बघ, दगड कशी बघ. आंबे थांब. आम्ही बसलोय होडीमध्ये सगळे. इथे आता आले कशा ए रोहित सेजो
हा भाई पेनाचं पेनचं ए बाय नाद नाद सगळे नाद. इधर वाली जो जा रही है बड़े भैया नर्मदा नदी है, और जो इधर की दिशा में जा रही है कुबेरी नदी है। ये जो सामने जो पर्वत दिख रहा है ये पूरा ओम पर्वत है। ओमकारेश्वर का जो यहाँ का जो मेन मंदिर बना है ये पूरा पर्वत के बीच में बना। हमारे क्या ओमकारेश्वर में 2 मंदिर है, एक ममलेश्वर है, एक ओमकारेश्वर है। जो अपन फर्स्ट ओमकारेश्वर दर्शन करेंगे ना, ओमकारेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंग में नहीं आता। ओमकारेश्वर मंदिर जो यहाँ के राजा थे, राजा ने पर्वत के ऊपर तपस्या करी तो ओमकारेश्वर मंदिर स्वयं शंभु है। और जो अपन आदिगुरु शंकराचार्य जी का स्टेचू देखेंगे, इन्होंने पर्वत के ऊपर से शिवलिंग ले जाके ममलेश्वर महादेव की 12 ज्योतिर्लिंग में स्थापित करे गए थे। ये सामने वाला ओम पर्वत है, जो ओम की जो बिंदु रहती है, ये सामने वाली ये ओम की बिंदु है सामने वाली। तो इसका जल लक्ष्मण ले लो संगम का। महादेव सगळे आपले मित्र उभे आहेत लाईनीत. तुमचं काय टाकायचं कोळीला काय टाकायचं का तुमचं? यार त्याला टोपी घाल ना मग यार, परत बोल तुमचं यार का. तर मित्रांनो आता आम्ही उज्जैनला पोहोचलो थोड्या वेळपूर्वी आणि आमचं आता जेवण वगैरे झालं, तर आम्ही आता दूध प्यायला आलोय. बघू शकता कितना ग्लास आहे भाई? 40. और हाफ ग्लास? हाफ पी. आणि रोहित तुम्ही बघू शकता हे 2 ग्लास भांग पिले, डोळे बघाय. पिलाय का नाही खरं सांग भांग? दूध पीते दूध दूध काय वाला दाल तू बना बना मस्त रगड़ के कटाकट 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 साई टाक साई साई. मित्रांनो सकाळी आम्हाला 5 वाजता उठून दर्शनाला जायचंय आणि आम्ही रात्री 12:30 वाजता दूध प्यायला आलो. आणि आधी त्याच्या दुधाच्या आधी काय पिला? दुधाच्या आधी काहीच नाही पिलो. भांग कोण पिलं? जेवलो एवढं जेवलो एवढा. मला भेटायला नाही काय बाय. तर मित्रांनो शुभ सकाळ. आता आम्ही निघलोय रूमवरून उज्जैनला आहे श्री महाकालचं दर्शन करायला. तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे, खूप जोरात तयारी चालू आहे. इकडं बघा महाकाल जय श्री महाकाल. बाकीचे आमचे अर्धे लोक गेलेत पुढं आणि आम्ही तर आता मागं थांबलोय. याच्यामुळे उशीर झाला थोडं. आज शूट आहे सरांचं इकडं, त्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालेलं आहे. नाश्ता वगैरे झाला रोहित सर तुमचा? नाही नाश्ता बाकी. आम्ही सगळ्यात पहिले दर्शन झाल्यानंतर मग आम्ही बाहेर येणार. बाहेर आल्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट वगैरे जे काय आमचं नाश्त्याचं ते आम्ही पुढचे प्रोसेस. तर आम्ही रात्री 3 वाजता झोपलो, खूप उशीर झाला आम्हाला झोपायला. सकाळी उठलोय 6 वाजता. आणि रात्री किती भाऊ भांग बिंग काय? काहीच नाही विशेष नाही. अजिबात नाही. आतमध्ये एंटर केले आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. तिघच राहिले, आधी 4 होतो, आता एक हळू एक जण पुढं जात राहिलाय. आम्हाला सोडून चाललाय. आणि आमच्या रोहित सरांचं काय नाही त्याला हे झालंय, सुरुवात झाली आता. त्या जंगला सुरुवात झाली रोहित सरांची. एंड भी अच्छा होएगा. एंड पण आजच्याच होणार. आता आपण डायरेक्ट चिडले झाली भांडण झाली फोटोवरून. तर मित्रांनो आता आमचं उज्जैनचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही काल विक्रांत भैरव मेलडी माता यांचं दर्शन घेतलं. आता कुठे चाललोय? आता गडकालिका माता. पहिला आपण जाणार आहे नाश्ता करायला. कुठे? मेलेडी माता मोद्या बोलायचं मग आपल्या इथं. हा मेलेडी माता जाणार आहे. अरे त्याआधी आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते हे सांगणार सगळं.
बताओ सब ये बताओ हम सबको अभी गाइड करने वाले आहे ना मग देखते हैं ना? यहाँ है। तुम सवारी बताने वाले तो अभी किधर किधर लेके जाने वाले 5 मंदिर बोले भाई ये क्या है फोटो भी तो लगा चाहिए ये सीन था तो इनका काम निकाल काम हो गया है ना यहाँ से उनके हैं ये। नहीं इनका काम निकालना है इनका अभी ये टोका है ना जिनका काम हुआ नहीं उनका काम हो जाएगा अभी उनका काम हुआ तमाम हो जाएगा उनका काम जिनका टोका है ना किल हाँ बाबा पप्पलचे पण लटकवली अच्छा ना हे बघ हे बघ चप्पल म्हणजे त्याची चप्पल उचलून आणली. हा, तेच तर बोलतोय ना ते चप्पल आणले उचलून लय डेंजर प्रकार आहे रे लोक मग कशी करतात हात लावू नको रे कशाला नाही नाही तर मित्रांनो आमची रिक्षा बघू शकता ही आहे आणि आता आम्ही इथून चाललोय आम्ही किती जाणे का भाई कोणतं दर्शन करणे काय अभी आपण गलत आली काय चलेंगे अभी तो रास्ता निघायला चाललोय आता मित्रांनो आम्ही इथलं झालं आमचं दर्शन आणि ती एक रिक्षा आहे आमची समोरची वहाँ पे छत्तीसगढ़ के लेके गए लोगों को। बोलो अपन जिस मंदिर पे आए ना मंगल भगवान का जन्म स्थल है। जन्म स्थल कैसे है? महादेव का मस्तिष्क का पसीना यहाँ पर गिरा था धरती माता गर्भ से और धरती माता गर्भ से मंगल भगवान का जन्म हुआ था। ये 21 विभाग के अधिपति और 9 ग्रह के सेनापति है। अपन कहीं भी शिव मंदिर जाते हैं क्या देखते हैं नंदी देखते हैं ना सवारी। यहाँ मंगल भगवान शिव रूप में विराजित है और उनकी सवारी नंदी नहीं मिलेगी भेड़ भेड़ मतलब मेंढा जो कि राजस्थान पर रहता है। मेष और वशिक राशि के स्वामी हैं। अपन शनि महाराज को तेल और तिल्ली चढ़ाते हैं ऐसे मंगल भगवान को यहाँ पे प्रसाद चढ़ाते हैं। प्रसाद के रूप में यहाँ पे उनको अनाज का दान बोला जाता है। अनाज का दान इसलिए बोला जाता है क्योंकि अंगारक रूप में विराजमान है। ये भारत तो विश्व का एकमात्र एक लौता ऐसा मंदिर है जहाँ आप आपका नाम आपका राशि बोल के प्रसाद चढ़ाओगे। जब आप प्रसाद चढ़ाओगे तो आपके जीवन की कितनी भी कठिन से कठिन मनोकामना हो वो 40 दिनों में 100% श्रद्धा के साथ प्रसाद चढ़ाने से पूरी हो जाती है। अपना जीवन चलता है अपने जीवन जैसे 9 ग्रह चलते हैं है ना। इसमें गृह कलेश होना व्यापार व्यवसाय नुकसान होना रोजी रोजगार नहीं लगना शादी नहीं होना संतान नहीं होना एवं आने वाले समय पे जैसे कोई विपदा आती है कोई सड़क दुर्घटना होना कोई आपदा होना ये होता नहीं इसका अपनों कोई पता नहीं रहता है। जब आप प्रसाद चढ़ाओगे तो आपके जीवन का एक सुरक्षा कवच आपके बहुत तैयार हो जाए ताकि कोई आने वाली बाधाएं काल कष्ट रहता है ना दुर्घटना भय होता है वो सिर्फ चीज़ खत्म हो जाती है। क्योंकि अपने परिवार की मंगल कामना के लिए उनकी खुशहाली के लिए अगर आपको परिवार ही चढ़ाना हो तो उनकी अलग से लेके दान करना आप वहीं छोड़ के आना ताकि आपके परिवार का भी सुरक्षा को तैयार हो जाएगा। क्योंकि मंगल भगवान वो ग्रह हैं जो अमंगल को ही मंगल करते हैं मंगल को भी अमंगल करते हैं। यह आपके जीवन का आपके परिवार के जीवन का लाइफ टाइम इन्वेस्टमेंट है भैया। मैंने पहले ही भैया से बोला था अपन सिर्फ एक ही जगह पर प्रसाद चढ़ाएंगे है ना। यहाँ अपन जरूर से प्रसाद चढ़ाएंगे क्या चढ़ाने का आपण चलेंगे ना चलो आपल्याकडे तर मित्रांनो आता झालेली आहे रात्र आणि आम्ही आता रात्रीचं आज लास्ट दिवस आहे भाऊ कसं वाटतं तुला उज्जैन महाकाल फिरून जय महाकाल ब्रो जय महाकाल कसं वाटतंय खूप छान वाटते महाकाल तुम्हाला कसं वाटतं एक्सपिरियन्स बोलवता आणि त्यातलं आपण ते एक एक्सपिरियन्स सांग कसा होता खूप छान होता आता ती पण आरती वगैरे एकदम भारी झाली आमची आता नेक्स्ट टाइम कधी बाय तुम्हाला कसं वाटतंय नेक्स्ट वीक बाबा लेके आएगा फिर मित्रांनो, आता आम्ही रात्र मी माझं सांगतो आता सिंगापुरी नाही, नूडल्स याच्या मी माझं नंतर सांगतो लास्टला एकदम मेन नमकीन नूडल्स त्याला लागतील नको मेन सांगतो मेनला सांगतो मेनला सांगतो सर, तुमको क्या खाने का तुमको क्या खाने का? पुरी भी चलेगा सिंगापुरी पाणीपुरी खाओ फिर. पण बैठू मागो टेस्ट करू आता टेस्ट करायला टाइम आहे का खा चल भारी काल पोरांनी खाल्लं 5 जणांनी आपल्या खायला रेडी भारी आहे ना मस्त खाऊ ना हे व्हिडिओ काढतोय जय श्री महाकाल किती खायचं सांगा ना. जय श्री महाकाल किती सिंगापुरी अजून तुम्हाला तुम्ही चौघं काय ते खातात? तुम चारों कुछ नहीं खाओगे मी नंतर सांगतो ना माझं सांगा बोललो ना. सिंगापुरी अरे बाय 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 उज्जैन तर मित्रांनो आता आम्ही लाइन होती थांबला निकले रूम से और अभी मित्रांनो आता आम्ही रूमवरून निघलो आणि आता आम्ही रिटर्न वापस घेतोय मुंबईत येण्यासाठी तर तुम्हाला कसं वाटतंय आता सगळ्यात पहिले आम्ही इथून निघल्यानंतर आता सगळ्यात पहिले आम्ही पोहोचणार आहे उज्जैन स्टेशनवरती उज्जैन जंक्शनवरती उतरल्यानंतर आमची ट्रेन किती वाजता आपली 2 वाजता ट्रेन आहे त्या ट्रेननी
आम्ही बसून तुमच्याकडे येतोय लवकरच. माट्या बोला काय तरी. मित्रांनो 3 दिवस कसे गेले समजत नाही. खूप मस्ती केली, धमाल केली. तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका. दर्शन पण आम्ही 7-8 मंदिरांचे केले. सगळ्यात पहिले कोणते केले सर? सर्वात पहिले कोणते केले रोहित? ओंकारेश्वर. तर तुम्ही बघू शकता आता एक रिक्षा आहे, पुढे एक रिक्षा आहे, 5 जण ह्याच्यात आणि 5 जण ह्याच्यात. तर आता डायरेक्ट भेटू स्टेशनवर. जय श्री महाकाल. सगळ्यांनी थंडाई पिली एक ग्लास. ए भाई तर सगळ्यांनी एक ग्लास थंडाई पिली मित्रांनो. सगळ्यांनी डोळे बघा कसे झाले. झोप येते. डोळे बघा थंडाई असते नुसतं असते. महाकाल बोला जय श्री महाकाल. कल्याण लगेच नॉर्थ ईस्ट जो भावा मस्ती नाही.